नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या सयाजीराव आणि ऐश्वर्या बोलत असतात तेव्हा सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात की तू त्या मायावर विश्वास ठेवू नको, ती तुला केव्हा धोका देईल तुला समजणार सुद्धा नाही, एवढं खांद्यावर बसवू नको. तेव्हा आता ऐश्वर्या काही ऐकत नाही. ऐश्वर्या म्हणते मी तिला खांद्यावर बसवलं आहे, पण जेव्हा माझं काम होईल ना, माझं काम झालं की तिला खांद्यावरून खाली फेकून देईल. असं म्हणताच आता सयाजीराव म्हणतं बघ आता तुला काय करायचं ते, पण तिच्यावर जास्त विश्वास ठेवू नको. तर आता दुसरीकडे इथे माया बसलेली असते त्या ठिकाणी आता जानकी येते आणि जानकी म्हणते मकरनचा खूप तपास करतो आहे आम्ही, पण मकरनचा तपास लागत नाही आहे. कुठे आहे मकरन, कुठे लपला आहे, कुठे गेला आहे, हे काही अजून पत्ता लागत नाही आहे, असं आता जानकी मायाला सांगत असते. मकरनने असं सुद्धा केलं असेल की त्याने त्याच्या जुन्या आठवणी पुसून टाकल्या असतील आणि नवीन याच्यामध्ये तो म्हणजे त्याने त्याची ओळख निर्माण केली असेल, असं ती आता मायाला सांगत असते. आता हे म्हणताच आता माया थोडी घाबरते. तेव्हा आता माया म्हणते मग तुम्ही आता मकरनला कसं शोधणार, तुमच्याकडे काय पर्याय आहे दुसरा की तुम्ही त्याला शोधणार, म्हणून कसं शोधणार. तेव्हा आता जानकी म्हणते मकरनला शोधण्याचा अजून एक मार्ग आहे. असं म्हणताच आता इकडे मायाच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. मंडळी आता जानकी आणि ऋषिकेश आता मकरनला शोधून काढणार का आणि मकरनचा शोध बरोबर घेतील का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. आणि ऐश्वर्याचा आणि मायाचा एक खेळ कसा ते आता सगळ्यांच्या समोर येईल हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.